मित्रांनो, जर तुम्ही स्कॅल्पिंग करू इच्छिता तर आपल्याला धन प्लॅटफॉर्मवर हे सोपं पद्धतीने अवेलेबल आहे. तर धन प्लॅटफॉर्मवरती मी सध्या आहे वेबपेजवरती. तर वेबपेजवरती जर तुम्ही अकाउंट बनवलेलं नसेल तर तुम्ही जाऊन अकाउंट बनवा पहिले, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता सध्या मी लॉग इन केल्यानंतर धनच्या होमपेजवर आहे मित्रांनो, आणि तुम्ही इथे बघू शकता की मी लॉग इन केलेलं आहे. हाय आणि तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर होमपेजवरती तुम्हाला बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गोष्टी बघायला मिळतात. तर आत्ता सध्या जे आहे आपण इथे निफ्टी 50 बघू शकतो. हे तुमचा आवडतं इंडेक्स जो आहे तो इथे तुम्ही सेट करू शकता. तर मी इथे फक्त ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये जाऊ शकतो आणि इथे जे आहे फॉर एक्झाम्पल निफ्टी नेक्स्ट 50ला जर मी गेलो तर इथे निफ्टी नेक्स्ट 50 ॲड झालेलं आहे. तर इथे निफ्टी नेक्स्ट 50 जे आहे ते आलेलं आहे आणि त्याची आत्ता प्राईस काय चालू आहे आणि त्याला आपण ॲट द मनी प्राईस म्हणतो, आणि त्याचं प्रॉफिट अँड लॉस किती आजच्या दिवसात झालं आहे आणि त्याचं पर्सेंटेज, हे सगळे गोष्टी बघायला मिळतात. त्याशिवाय इथे जर तुम्ही आले तर तुमचा पोर्टफोलिओ कसा चालला आहे हे पण बघायला मिळतं. तर बाय डिफॉल्ट जे आहे हे डोळा जो आहे त्यावर क्लिक केल्यावरती तुम्ही इथे बघू शकता की सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. परत त्यावर क्लिक केलं तर हाईड होऊन जातील. तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्याची करंट व्हॅल्यू काय आहे, ओव्हरऑल प्रॉफिट किती झाला तुमचा, आजच्या दिवसाचा लॉस किती झाला आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्याशिवाय तुमचे आजचे पोझिशन जे काय तुम्ही ट्रेडिंग समजा केलेलं असेल तर ते पोझिशन समजा ओपन वगैरे असतील तर ते पण इथे बघायला मिळतील. खाली स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला इन्व्हेस्ट ऑर ट्रेड ऑन स्टॉक एक्सचेंजेस पण बघायला मिळतं. तर तुम्ही जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही इक्विटीजमध्ये जाऊ शकता. म्युच्युअल फंड्समध्ये करायचं असेल तेही तुम्ही धनवरती करू शकता. ETF, ऑप्शन, फ्युचर, कमोडिटीज, हे सगळे गोष्टी जे आहेत ते धनवरती अवेलेबल आहेत. त्याशिवाय धनच्या वॉलेटमध्ये किती पैसे वगैरे ते पण बघायला मिळतं. आणि अजून खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे मार्केट वॉचचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्ही इथे ओव्हरऑल सगळे इंडेक्स जे आहेत ते तुम्ही बघू शकता, ते कसे आजच्या दिवसात परफॉर्म करतात हे बघू शकता. तुम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये टॉगल करायचं असेल तर ते पण इथूनच करू शकता. या पोर्टफोलिओमध्ये जर तुम्हाला स्टॉक्स वेगळे बघायचे असेल तर ते तुम्ही इथे बघू शकता. म्युच्युअल फंड्स आहेत, ETF, जसं तुम्ही इन्व्हेस्ट कराल तसं तुम्हाला इथे बघायला मिळेल. डाव्या साईडला आपल्याला एक पेन बघायला मिळतं. तर या पेनमध्ये जे आहे ते आपली वॉचलिस्ट असते. तर वॉचलिस्टमध्ये आपण सध्या जे आहे मी धन FNOची एक वॉचलिस्ट बनवली आहे. दुसरी वॉचलिस्ट नावाची नुसती एक एक्झाम्पलसाठी बनवलेली वॉचलिस्ट आहे. तर हे तुम्हाला इथे बघायला मिळतं. पण तुमचं इन्व्हेस्टेड जे आहे, इन्व्हेस्टेडची वॉचलिस्ट जी आहे ती बाय डिफॉल्ट बनते आणि त्याच्यात तुमचं परफॉर्मन्स आत्ता कसा वर चालला आहे, खाली चालला आहे हे पण बघायला मिळेल. तर हे झालं होम टॅब. तुम्ही मार्केट टॅबमध्ये जाऊन आत्ता मार्केटचे कसं चाललं आहे, काय चाललं आहे हे पण बघू शकता. मोस्ट सर्च, मोस्ट बॉट, मोस्ट सोल्ड स्टॉक्स, हे सगळे गोष्टी जे आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. मार्केट स्कॅनर, मार्केट ॲक्शन. मग तुम्हाला ऑप्शन्स बघायचे असेल तर ऑप्शन्सही तुम्ही इथूनच बघू शकता. आता तुम्ही इथे बघू शकता 29 तारखेचे पुट आणि कॉल जे आहेत ते सध्या चाललेले आहेत. स्टॉक्स कसे चालले आहेत, सगळ्या गोष्टी धनच्या वेब ॲपवर अवेलेबल आहेत. तुम्हाला वेगळं काही करायची बिलकुल गरज नाही आहे, वेगळा अकाउंट बनवायची गरज नाही आहे. तर हे तुम्ही असे करू शकता. तर आता मेन गोष्टीवर येऊ, जी की आहे वॉचलिस्ट. वॉचलिस्ट काय असते, आत्ता मी तुम्हाला इथे दाखवलं की मी जे आहेत हे वॉचलिस्टमध्ये सेव्ह केलेले आहेत. तर पहिली गोष्ट ही आहे की वॉचलिस्ट आपण बनवू कशी शकतो. तर वॉचलिस्ट बनवायला आपल्याला इथे सेटिंगचा आयकॉन आहे आणि इथे जे आहे तुम्हाला मॅनेज वॉचलिस्टचं ऑप्शन येतं. इथे तुम्हाला नवीन बनवायची असेल तर ॲड न्यू वॉचलिस्ट बघायला मिळेल आणि इथे जे आहे तुम्ही नाव टाकू शकता. तर आपण जे आहे तर स्कॅल्पिंगचा व्हिडिओ बनवता येतं तर स्कॅल्पिंग मी टाकलेला आहे. आणि जर तुम्ही कन्फर्म करू इच्छिता तर इथे तुम्ही टिकमार्क करू शकता. नाही आहे तर आपण क्रॉसही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. वॉचलिस्ट बनवण्यात आपले असे काही पैसे जात नाही म्हणून तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर आता तुम्ही स्कॅल्पिंग इथे बघू शकता ॲड झालेलं आहे. आणि कारण ही नवीन वॉचलिस्ट आहे त्याच्यात ऑब्व्हियसली 0 आयटम्स आहेत. तुम्ही कुठलीही वॉचलिस्ट हाईड करू इच्छिता तर तेही करू शकता. एडिट करायचं असेल आणि डिलीट करायचं असेल तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथून करू शकता. आता आपण क्लोज मॅनेजला जर गेलो तर हे क्लोज झालं आहे आणि स्कॅल्पिंगच्या वॉचलिस्टला आपण इथे जाऊ शकतो. इथे 3 नंबरची वॉचलिस्ट जी आहे साईडच्या पेनमध्ये ती आहे स्कॅल्पिंगची. तर इथे तुम्हाला आता ऑब्व्हियसली वॉचलिस्टमध्ये स्टॉक्स किंवा इंडायसेस जे आहेत किंवा इंडेक्स जे आहेत ते ॲड करावे लागतील. तर कसे करणार आपण, इथे नुसतं तुम्हाला सर्च करायचं आहे. तर आपण निफ्टी समजा सर्च केलं, निफ्टी बँक मला ॲड करायचं. आता इथे जे आहे ते ऑलरेडी एका दुसऱ्या वॉचलिस्टमध्ये आहे म्हणून एक बुकमार्क आयकॉन येतं आहे.
जर नसेल तर तुम्ही इथे बघू शकता ग्रे कलरचं येईल ते, पण तुम्हाला ॲड करायचं असेल तर ॲड टू वॉच लिस्ट तुम्ही इथेच करू शकता. आणि तुम्ही इथे बघू शकता स्कॅल्पिंगच्या वॉच लिस्टमध्ये इन्स्टंटली ही इंडेक्स जे आहे हे वालं ते ॲड झालेलं आहे. आणि इथूनच तुम्ही परत चार्ट्स बघायचं असेल, इन्फॉर्मेशन बघायचं असेल ते मी तुम्हाला सांगतो पुढे, पण इथूनच बघू शकता. तर सध्या जे आहे मी IDBI बँक सर्च करतो आणि ती वॉचलिस्टमध्ये समजा ॲड करायची असेल मला तर इथे ॲडचं ऑप्शन दिलेलं आहे. परत इथे 2 आलेत कारण तुम्हाला NSE आणि BSE असे 2 ऑप्शन आलेले आहेत. तर ॲडवरती आपण क्लिक करू NSEच्या. तुम्ही BSE मध्ये करत असाल तर तेही करू शकता. पण इथे तुम्ही बघू शकता IDBI पण ॲड झालेली आहे. IDBI आता ॲड झाले तर आपण IDBIवर फक्त क्लिक करू आणि ह्याचं इन्फॉर्मेशन पेज जे आहे म्हणजे जे आपण मगाशी बघत होतो ते इन्फॉर्मेशन पेज असतं ते इथे आलेलं आहे. तर IDBI बँक नाव आलं आहे. NSEमध्ये आपण ट्रेड करणार आहोत तर NSE आलेलं आहे आणि त्याची प्राईस जी काय चाललेली आहे आत्ता ती पण आलेली आहे. तर त्याशिवाय तुम्हाला इथे मार्केट, टेक्निकल, त्याचे मार्जिन कसे चालू आहेत, फंडामेंटल्स, स्मार्ट इन्व्हेस्टमध्ये तुम्हाला SIP बास्केटमध्ये वगैरे जर काय ॲड करायचं असेल तर तेही करू शकता. आणि आता इथे ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की 1 डे 5 डे हे काय. तर हे तुम्हाला जर समजा 6 महिन्याचा ग्राफ बघायचा असेल तर तुम्ही 6 महिन्यावर सेट करू शकता आणि तुमचा ग्राफ जो आहे तो 6 महिन्याचा तुम्हाला दिसून जाईल. इथे तुम्ही बघू शकता मार्च ते ऑगस्ट जो आहे तो ॲप्रॉक्सिमेटली 6 महिन्याचा ग्राफ तुम्हाला इथे बघायला मिळतो. तो परफॉर्मन्स बघायला मिळतो. तुम्हाला जर बाय आणि सेल करायचं असेल तर तुम्ही इथून बाय आणि सेलचा ऑप्शन बघू शकता. तुम्ही B आणि S आला आहे. तसंच खाली बाय आणि सेलचं ऑप्शन मोठ्या बटनांमध्ये आलेलं आहे. परत वॉचलिस्टला ॲड करायचं असेल तर साईडलाच आहे, बास्केटला ॲड करायचं असेल तर तिथेच आहे. ट्रेड मोडमध्ये जायचं असेल, फुल स्क्रीनमध्ये जायचं असेल, जे आपण पुढे जाऊन करणार आहोत तेही तुम्ही इथून करू शकता. खाली स्क्रोल केल्यावरती तुम्हाला समजा स्टॉकमध्ये SIP जी आपण बनवू शकतो ते पण ऑप्शन आहे. तुम्हाला एक फॉरएव्हर ऑर्डर लावायची असेल 1 वर्षासाठी हे मर्यादित असतं. तर 1 वर्षाची आपण फॉरएव्हर ऑर्डर म्हणजे एक लिमिट असते एका पद्धतीची. तर समजा ही जी प्राईस आहे कधीतरी 90ला आली तर 1 वर्षभरात समजा 90ला आली तर आपली फॉरएव्हर ऑर्डर आपण 90ची लावू शकतो आणि तेव्हा ती ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. म्हणजे तुम्ही 90 रुपयाच्या IDBIचे शेअर जेव्हा केव्हा येईल तेव्हा बाय करताय. त्याशिवाय समजा 90ला आल्यावरती तुम्हाला डिसाईड करायचं आहे की मी बाय करायचं की नाही तर त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक अलर्ट लावू शकता की 90ला आल्यावरती तुम्हाला एक नोटिफिकेशन येऊन जाईल. त्याशिवाय खाली जर गेलात तर तुम्ही इथे मार्केट डेप्थ बघू शकता. मार्केट डेप्थमध्ये तुमची बाय ऑर्डर, सेल ऑर्डर, ऑर्डर्स, क्वांटिटी, बिड हे सगळे गोष्टी तर बघायला मिळतीलच. त्याशिवाय सेल ऑर्डर्समध्ये तुमचे परत आस्क, क्वांटिटी, ऑर्डर्स. तर म्हणजे बेसिकली तुमचे बिड काय झालेलं आहे बायमध्ये, किती क्वांटिटीमध्ये आणि त्याचे किती ऑर्डर लागले. तसंच सेलमध्ये त्याची किती आस्किंग प्राईस झालेली आहे, किती क्वांटिटीमध्ये गेलेत आणि त्याचे ऑर्डर किती लागले. हे सगळे गोष्टी ज्या आहेत तुम्हाला इथे बघायला मिळतात. तसंच खाली जे आहे तुम्हाला एक लाईन ग्राफ बघायला मिळतो. एक तुम्हाला पिक्टोरियल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायला मिळतं की बाय ऑर्डर किती झालेत आणि सेल ऑर्डर किती झाले. तसंच मार्केट टुडेमध्ये तुम्ही बघू शकता की आजचं हाय किती, आजचं लो किती, ओपन किती झालं, क्लोज किती झालं आधीचं, मग ॲव्हरेज प्राईस काय आहे. आणि एका परत लाईन ग्राफमध्ये आजचं लो आणि आजचं हाय जे आहे त्याच्यामध्ये आपली आत्ताची सध्याची मार्केट प्राईस कशी चालली आहे हे तुम्हाला बघायला मिळते. तसंच तुम्हाला इथे रिअल टाईम आणि WVAPचे गोष्टी पण बघायला मिळतात. टाईम, क्वांटिटी, ट्रेडेड प्राईस हे सगळे गोष्टी ज्या आहेत तुम्ही इथे बघू शकता. आणि हा ग्राफ जो आहे जर का तुम्हाला चार्ट बघायचा असेल त्याचा तर तुम्ही चार्टवरती क्लिक करू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता IDBI बँक आलेली आहे. तुम्हाला ग्राफ फक्त हाईड करायचा असेल तुम्ही हाईडवर क्लिक करू शकता आणि त्या पद्धतीने तुमचा ग्राफ हाईड होऊ शकेल. जर तुम्हाला फुल स्क्रीन बघायचं असेल जसं मी पहिले बोललो तर तुम्हाला फक्त इथे क्लिक करायचं आहे आणि नव्या टॅबमध्ये तुमचा ग्राफ जो आहे तो नव्या टॅबमध्ये उघडून जाईल. आता एका ॲक्सेसवर जे आहे ऑब्व्हियसली प्राईस असते, दुसऱ्यावरती टाईम असतो. तर हे तुम्हाला त्याची स्केल जर बदलायची असेल तुम्ही फक्त स्क्रोल करू शकता. जर PC टचपॅड वापरत असाल तर तुम्हाला फक्त 2 बटन स्क्रोल करायचं, तुम्हाला इथे बघायला मिळते स्केल चेंज होते. तसंच तुम्ही पिंच केलं टाईमच्या स्केलवरती तर तुम्ही इथे बघू शकता की हे पण चेंज होत आहे. वरती तुम्हाला इथे IDBI 5 NSE बघायला मिळतं आहे. पण या 5चा अर्थ काय? 5चा अर्थ असा की आता एक कॅन्डल जी आहे तुमची ती आहे 5 मिनटाची. कुठली पण कॅन्डल घ्यायच्यात ती आहे 5 मिनटाची. छोटी असो, मोठी असो, प्रॉफिट असो, लॉस असो, काही फरक नाही पडत, ती 5च मिनटाची आहे. तर हा लॉसची कॅन्डल जी आहे रेड कलरची कॅन्डल ती 5च मिनटाची आहे. ही छोटी जी ग्रीन कॅन्डल बघताय तुम्ही ती पण 5च मिनटाची आहे. तर त्याच्यात फरक नाही आहे. पण जर तुम्हाला 1 किंवा 2 मिनटाची कॅन्डल बघायची असेल तर काय करू शकता. तर
तर वरती इथे तुम्हाला 5 मिनिट लिहून दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला इथे जे आहे तुम्ही तुमचं टाईम फ्रेम तुम्ही सेट करू शकता, म्हणजे कॅन्डलचा टाईम फ्रेम. तर तुम्हाला जर का सेकंड्समध्ये बघायचं असेल तुम्ही सेकंडमध्ये बघू शकता, मिनिटांमध्ये बघायचं असेल मिनिटांमध्ये बघू शकता, तासांमध्ये बघायचं असेल तासांमध्ये बघू शकता, दिवसांमध्ये महिन्यांमध्ये बघायचं असेल तेही करू शकता. 5 मिनिट जनरली लोक बघतात, पण तुम्हाला समजा 1 मिनिटावर जायचं तर 1 मिनिटाचा ग्राफही तुम्ही इथे बघू शकता. तर 1 मिनिटात इथे तुम्ही बघू शकता थोडं डिप झालेलं आहे बरंच 1 मिनिटात, पण त्याचं प्रॉफिट लॉस पर मिनिट पण बघू शकता, पर सेकंडही बघू शकता, पर 5 सेकंड्सही बघू शकता. हां, तुम्हाला इथे स्टार बघायला मिळतो. स्टार म्हणजे आपल्याला फेवरेट करायला आहे. तर तुम्ही समजा 10 मिनिटाचा वापरत असाल तर तुम्ही स्टार केल्यावरती तुम्ही इथे बघू शकता फेवरेट झालेलं आहे. इथे जे आहे ते आपले कॅन्डल्स चे आत्ता ग्राफचा टाईप जो आहे तो कॅन्डल्स आहे. तर त्यावर समजा क्लिक केलं आणि तुम्ही बार्सवर गेला तर तुम्ही इथे बघू शकता सगळे बार आहेत. प्रॉफिट ऑब्व्हियसली ग्रीनमध्ये असतं आणि रेड जे आहे ते लॉस आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही या बार्स थ्रू पण ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला हॉलो कॅन्डल्स पाहिजे असतील तर हॉलो कॅन्डलही बघायला मिळतील. जर तुम्हाला एरिया बघायचे असेल तर एरियाचा पण ग्राफ बघायला मिळतो. तसंच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ग्राफ आहेत. आता HLC एरिया बघायचे असेल तर HLC एरिया आहे. मग अजून तुम्ही खाली गेला हायकेन अशी ग्राफ आहे तोही बघायला मिळतो. तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तुम्ही जसं तुमचा अभ्यास आहे जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या ग्राफप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जसं तुम्ही इंडिकेटरचे टेम्पलेटही बनवून ठेवू शकता. जर तुमचे असे 2-3 टेम्पलेट तुम्ही लावत असाल तर तुम्ही एक टेम्पलेट बनवू शकता आणि ती टेम्पलेट आरामात कुठल्या पण ग्राफवर यूज करू शकता. आता इथे जे आहे धन लेआउटचं सेक्शन आहे. धन लेआउट कसं काम करतं मी सांगतो तुम्हाला मस्त पद्धतीही. तर इथे जे आहे ते तुम्ही सिलेक्ट लेआउटमध्ये जाऊ शकता. सिलेक्ट लेआउटमध्ये काय असतं, आता तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला लेआउट तर दिसत आहेत. तर ह्याच्यात जे आहे 1 आहे 2 आहे तर तुम्ही अप टू 8 ग्राफ जे आहेत ते एकत्र बघू शकता. तर मी समजा 8वर समजा क्लिक केलं तर 8 वेगळे वेगळे ग्राफ जे आहेत किंवा 8 सेम ग्राफ मी 8 छोट्या बॉक्सेसमध्ये बघू शकतो. पण 8 तुम्ही बघणार असाल तर स्क्रीन तुमची मोठी हवी, कारण त्याशिवाय तुम्हाला थोडंसं अवघड पडू शकतं, पण तुमची इच्छा आहे. पण आत्ता सध्या जे आहे समजा मी 2वर गेलो तर तुम्ही इथे बघू शकता IDBIचा ग्राफ जो आहे तो वरही आला आहे खालीही आला आहे. जर मला पाहिजे की वर दुसरा ग्राफ पाहिजे खाली दुसरा ग्राफ पाहिजे तेही करू शकता. सेम ग्राफवरती तुम्हाला वेगळे वेगळे इंडिकेटर लावायचे आहेत आणि तुम्हाला कम्पेअर करायचं आहे तेही करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही धनचा लेआउटचा ऑप्शन जो आहे तो यूज करू शकता. तर आपण जे आहे सध्या मित्रांनो आपण जाऊयात सिंगल लेआउटला. तर आता मी तुम्हाला समजावतो की स्कॅल्पिंग काय असतं. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कसं काम करतं हे माहिती असेल तर तुम्हाला स्कॅल्पिंग कसं काम करतं हेही थोडंफार माहितीच असेल. इथे जे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की ग्राफ आपला वर गेलेला आहे. तर समजा एकाच दिवसात आपण इंट्राडेची गोष्ट करतोय किंवा 1-2 दिवसाची गोष्ट करतोय. जर तुम्ही आता 10 वाजता फॉर एक्झाम्पल 10 वाजता 97.81च्या प्राईसने आपण हा स्टॉक विकत घेतला IDBIचा. तुम्हाला माहिती आहे हा स्टॉक वर जायची शक्यता आहे, तेवढा तुमचा अभ्यास असला पाहिजे. आणि मी जे काय स्टॉक विकत घेतोय जे काय स्टॉक विकतोय काय क्वांटिटीमध्ये हे तुम्हाला ॲडवाईस म्हणून बिलकुल नाही देते. मी फायनान्शियल ॲडवाईस नाही देते. हे तुम्हाला मी धनचा ॲपचं फक्त एक डेमो देतो आहे. तर ही गोष्ट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही 97.81ला समजा विकत घेतलं तो थोडा खाली गेला ठीक आहे, पण आता तुम्ही बघू शकता की हे वर गेलं. तर इथे 101ला जर का तुम्ही स्टॉक विकला 97 आणि 101 4 रुपयाचा पर स्टॉक तुमचा प्रॉफिट झाला आहे. तर आता तुम्ही समजा 100 स्टॉक इथे विकत घेतले आणि 100 स्टॉक इथे विकले तर तुम्हाला साधारण 4,000 रुपयाचा प्रॉफिट होतो. तर या पद्धतीने जे आहे तुम्ही तुमचं ट्रेडिंग करू शकता. ह्या पद्धतीला आपण स्कॅल्पिंग म्हणतो. तर तुम्ही 1 दिवसाचं पकडायचं असेल 2 दिवसाचं पकडायचं असेल तुम्ही करू शकता. पण जास्तीतर लोक जे आहेत ते एका दिवसातच करतात, म्हणजे इंट्राडेज करतात. तर या पद्धतीला आपण स्कॅल्पिंग म्हणतो. ऑप्शन ट्रेडिंग पण सिमिलरच असतं, पण हे आपण ॲक्च्युअल स्टॉक विकत घेतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण ॲक्च्युअल ऑप्शन्स विकत घेतो आहे आणि त्याच्यात तुम्हाला लॉट साईज वगैरे जे आहे ते तुम्हाला बघावी लागते. आता 15 तुम्हाला युनिट उचलावे लागतात. एक लॉट विकतच घ्यावा लागतो. एका लॉटमध्ये बरेच युनिट असतात ऑब्व्हियसली किंवा क्वांटिटी असते. पण ह्याच्यात जे आहे हे असं करायची गरज नाही. तुम्हाला एकच स्टॉकमध्ये 4 रुपयाचं प्रॉफिट कमवायचं, तुम्ही एकाच स्टॉकमध्ये 4 रुपयाचं प्रॉफिट कमवा. कोणी तुम्हाला काही थांबवू नाही शकत. तर या पद्धतीला आपण स्कॅल्पिंग म्हणतो. तर आता तुम्हाला बाय आणि सेल करायचं असेल तर कसं करू शकता. तर इथे जे आहे तुम्हाला ऑप्शन तर दिलेलाच आहे.
तर या ऑप्शनवर समजा तुम्ही लालवर गेला तर हे सेल असतं, सेल ॲट युजली मार्केट प्राईस असतं, आणि बाय जे असतं ॲट मार्केट प्राईस. म्हणजे आत्ता जी काय प्राईस चालू आहे त्याला आपण मार्केट प्राईस म्हणतो, ते या प्राईसला तुम्हाला बाय आणि सेल करायचं आहे. ही एक पद्धत झाली. तर आपण समजा त्याच्यावर क्लिक जरी केलं तर तुम्ही इथे बघू शकता एक साईडला डॉक येतो, तर डॉकवरती तुम्ही बघू शकता. आणि इथे मी आता कुठेही माऊस फिरवला, कारण आपण लॅपटॉपवर बघतो, तर कुठेही माऊस फिरवला तर तुम्ही बघू शकता एक क्रॉसहेअर येते. आता हे जे 2 लाईन क्रॉस होत आहेत त्याला आपण क्रॉसहेअर म्हणतो. तर ह्याला आपण इथे बघितलं तर तुम्ही बघू शकता वेगळ्या वेगळ्या प्राईसला एक प्लस चं चिन्ह येतं आहे. त्या प्लसचं चिन्ह काय आहे, तर आपण समजा त्यावर क्लिक केलं, आता 98ला मी क्लिक केलं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑप्शन आलेले आहेत. पहिले काय आहे, तर तुम्ही बाय करू शकता IDBI 98च्या लिमिटला. म्हणजे लिमिट काय असते, तर 98.90ला आत्ता चालू आहे. 98.90वरनं जेव्हा 98.00ला ह्याची प्राईस येईल तेव्हा तुमची ऑर्डर जी आहे ती ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होईल. तसंच तुम्ही सेल करू शकता 98च्या स्टॉपला, म्हणजे 98ला जेव्हा प्राईस येईल तेव्हा सेल करू शकता, आणि तुम्ही स्टॉप लॉसही लावू शकता 98चा. तर असे वेगवेगळे पद्धती आहेत. तर तुम्हाला एक कस्टम ऑर्डर क्रिएट करायची, कस्टम ऑर्डरही क्रिएट करू शकता. तर आपण सध्यासाठी जे आहे कस्टम ऑर्डर क्रिएट करू. बाय डिफॉल्ट आता प्राईस इथे आलेली आहे. बाय आणि सेलमध्ये इथूनच तुम्ही टॉगल करू शकता. तुम्हाला इथं मार्केट प्राईस लावायचं असेल, लिमिट लावायचं असेल, स्टॉप लावायचं असेल, स्टॉप लॉस लावायचं असेल, किंवा स्टॉप लिमिट जे म्हणतात तिथे तेही तुम्ही लावू शकता. तर आता प्राईस जी आहे ती 98ला मी सेट केली आहे. तुम्ही 97लाही करू शकता. मी फॉर डेमो पर्पसेस 97 करतो. आता इथे टिक्स जे आहेत ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जातात, तुम्ही स्वतःहूनही करू शकता. युनिट आपण सध्या 1वर ठेवू, आणि प्रोडक्ट जे आहे तुम्ही MTF, डिलिव्हरी आणि इंट्राडे असे 3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीत ठेवू शकता. तर आपण सध्या इंट्राडेला ठेवूयात. आणि समजा मी बायची ऑर्डर लावली तर तुम्ही इथे बघू शकता ऑर्डर सबमिटेड, म्हणजे एक्सचेंजला जी आहे मी आत्ता लावलेली ऑर्डर किंवा लावलेली लिमिट गेलेली आहे. इथे खाली तुम्ही बघू शकता एक लिमिट लागली आहे. तर एक काय आहे, एक आपण एकच युनिट घेतला, एकच क्वांटिटी घेतली म्हणून एकचं युनिट आलेलं आहे. तुम्हाला बाय लिमिट, कारण आता आपण बाय झालेलं नाही आहे म्हणून बाय लिमिट लिहून येतं आहे. त्याशिवाय तुम्हाला इथे ऑर्डर कॅन्सल करायची असेल, लगेच तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं असेल तर इथे तुम्ही क्रॉसही प्रेस करू शकता. आता तुम्हाला ऑर्डर मॉडिफाय करायचं असेल तर तुम्हाला 2 पद्धती अवेलेबल आहेत. इथे तुम्ही फक्त क्वांटिटीवर क्लिक करू शकता, तुमची ऑर्डर मॉडिफाय होऊन जाईल. पण तुम्हाला तसं करायचं नसेल, तुम्हाला ग्राफच्या प्रमाणे ऑर्डर मॉडिफाय करायची असेल तर तुम्ही ह्याला जे आहे ते ड्रॅग अँड ड्रॉपही करू शकता. तर त्याला तुम्ही पकडून ठेवा, असं म्हणजे टचपॅडवर दाबून ठेवा आणि वरती घसरत न्या किंवा खाली त्याला खेचत न्या. तर या पद्धतीने जे आहे तुम्ही इथे बघू शकता, मी करतो आहे टचपॅडवरतून. तर या पद्धतीने तुम्ही ऑर्डर लावू शकता. आता आपण समजा 98.03ला आणली तर तुम्ही 98.03ला इथे बघू शकता ऑर्डर आली आहे. युनिट तुम्ही इथे चेंज करू शकता आणि परत तुम्ही मॉडिफाय ऑर्डरवर क्लिक करू शकता. मॉडिफायवर क्लिक करूयात आणि तुम्ही इथे बघू शकता ऑर्डर मॉडिफाईड. तर या पद्धतीने तुमची ऑर्डर मॉडिफाय होऊन जाते. हां, तुम्हाला आता हा पेन जो आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या 3 डॉट्सवर क्लिक करू शकता आणि अनडॉक म्हणू शकता, आणि तुम्हाला हवं तिथे तुम्ही हे डॉक जो आहे हा किंवा पेन जी आहे ही हे तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. परत आपल्याला डॉक करायचं, डॉक टू राईट करा आणि तुमचा विषय संपतो. आता हे तुम्हाला एक्झिट करायचं असेल तर तुम्ही फक्त क्रॉस करू शकता आणि तुम्हाला एक कन्फर्मेशन येईल की तुम्हाला खरं कॅन्सल करायचं आहे का. शुअर असाल तर येसवर क्लिक करा आणि तुमची ऑर्डर जी आहे इथे कॅन्सल झालेली आहे. पण आता आपल्याला विकत खरं घ्यायचं असेल, तुम्हाला मी लिमिट कशी काम करते हे पण दाखवू शकतो. तर आपण जे आहे आता 1 मिनिटावर फॉर एक्झाम्पल घेऊ, म्हणजे आपल्याला जास्त ॲक्युरेसी मिळू शकेल. तर आपण 89ला चाललं आहे सध्या, तर 90ला आपण लिमिट लावूयात. 98.88 मी प्राईस टाकली. युनिट जे आहे आपण फॉर एक्झाम्पल 4 युनिट घेतले. आता आपण बाय करतो आहे बाय द वे, म्हणून आता आपण बायवर क्लिक करूयात आणि आता तुम्ही बघू शकता ऑर्डर आपली सबमिटेड आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की लगेच आपली ऑर्डर एक्झिक्यूटही झाली, कारण या प्राईसला ही प्राईस जी आहे वर आलेली आहे आणि आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाली ऑटोमॅटिकली, म्हणून इथे तुम्हाला 0 दिसतं. तर आत्ताच्या सिच्युएशनला आपल्याला ना प्रॉफिट आहे ना लॉस आहे.
आणि त्याशिवाय तुम्हाला इथे 4 बघायला मिळते. 4 आपली क्वांटिटी आहे. तुम्हाला पोझिशन जी आहे ती रिव्हर्स करायची असेल तर तेही करू शकता तुम्ही. जर तुम्हाला वाटतं की तुमचा जास्त प्रॉफिट होणार नाही तर तुम्ही डायरेक्ट तुमची पोझिशन रिव्हर्स करू शकता. आता तुम्ही बघू शकता मार्केट थोडंसं खाली गेलं तर मायनसमध्ये गेलं ते लालमध्ये येतं जर तुमचा लॉस असेल, हिरवामध्ये आणि प्लसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा तुमचा प्रॉफिट असतो. जर तुम्हाला दुसऱ्या ऑर्डरमध्ये एक स्टॉप लॉस लावायचा असेल तर आपण अजून एक ऑर्डर लावूया. तिथे तुम्ही इथे 98.70ला आपण सेलला लिमिट लावूयात आणि आपण इथे सेल लावून टाकू आणि तुम्ही इथे बघू शकता की स्टॉप लॉसची लिमिट आपली लागलेली आहे. आपण ऑब्व्हियसली बाय केलं आहे आणि आपली आता जेव्हा केव्हा आपली प्राईस 98.70ला येईल तुमची ऑर्डर जी आहे ती ऑटोमॅटिकली सेल होऊन जाईल. म्हणजे तुम्ही एक ठरवता की याखाली मी कुठला लॉस घेऊ नाही शकत, तर तुमची ऑर्डर जी आहे ती ऑटोमॅटिकली सेल होऊन जाईल. तसं तुम्हाला जर का ऑर्डर कॅन्सल करायची असेल किंवा डिलीट करायची असेल तर तुम्ही इथे स्टॉप लॉस जे आहे क्रॉस करू शकता आणि तुम्हाला परत कन्फर्मेशन येईल. तुम्ही इथे बघू शकता तुमची ऑर्डर जी आहे कॅन्सल झालेली आहे. तशाच पद्धतीने जर का तुम्ही इथे परत क्रॉस दाबलं, ही आपली मेन ऑर्डर आहे, त्याला आपण परत क्रॉस दाबलं तर इथे जे आहे तुम्ही क्लोज पोझिशन करू शकता. जे काय तुमचं प्रॉफिट लॉस जे आहे ते तुम्ही घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सक्सेस, म्हणजे आपली ऑर्डर जी आहे ती सेल झालेली आहे. आता ग्राफवरती जे आहे मित्रांनो तुम्हाला इथे 2 ॲरो बघायला मिळतात. तर या 2 ॲरोचा अर्थ काय? आता जर हा वरचा ॲरो तुम्ही बघितला तर वरचं म्हणजे बाय केलेलं आहे आपण. तर या टाईम फ्रेममध्ये या कॅन्डलच्या वेळेला आपण बाय केलं आहे आणि खालचा ॲरो जो कुठला असेल तो मी आता प्रॉफिटमध्ये असू शकता, लॉसमध्ये असू शकता. खालचा ॲरो तुम्हाला इंडिकेट करून देतं की या टाईम फ्रेममध्ये आपण सेल केलेलं आहे. तर या पद्धतीने तुमचं बाय आणि सेल तुम्हाला चार्टवरतीच दिसून येतं. तर आपण परत IDBI बँकच्या होम पेजला किंवा इन्फॉर्मेशन पेजला आलो आहे तर तुम्ही इथूनही बाय आणि सेल ऑर्डर लावू शकता. तर मी इथे बायवर क्लिक केलं तर तुम्ही इथे जे आहे लिमिट, ट्रिगर वगैरे सगळे गोष्टी इथूनही लावू शकता. तर समजा आपण लिमिट लावली आणि मी असं डेमो पर्पज म्हणून 96 टाकतो आणि तुम्ही इथे जे आहे ती एक लिमिट लावू शकता. जर तुम्हाला फक्त ट्रिगर पाहिजे तर तुम्ही ट्रिगरही लावू शकता. इथे बाय आणि सेलमध्ये तुम्हाला टॉगल करायचं असेल तर तुम्ही टॉगलही करू शकता. म्हणजे कसं आहे, तुम्हाला आता बायवर क्लिक केलं, तुम्हाला वाटतं सेल करू शकता, तर तुम्हाला हे बंद करून परत सेलवर क्लिक करायची गरज नाही. तुम्ही इथूनच करू शकता डायरेक्ट. तुम्हाला परत इन्व्हेस्टिंगला जायचं असेल इन्व्हेस्टिंगला जाऊ शकता, MTFला जायचं MTFला आणि ट्रेडिंग करायचं असेल ट्रेडिंगही करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही इथूनही बाय आणि सेल करू शकता. आपण हे बंद करू सध्या. हे मी तुम्हाला वॉचलिस्ट थ्रू दाखवलं. परत तुम्ही पोर्टफोलिओच्या टॅबला गेला तर तुमची इन्व्हेस्टमेंट वगैरे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवली होती ते तुम्हाला इथे डिटेलमध्ये बघायला मिळते. तुम्ही पोझिशन्समध्ये गेला तर तुमचे पोझिशन्स म्हणजे आजच्या दिवसाचे जे काय ऑर्डर असतील ते सगळे इथे बघायला मिळतात. तर तुम्ही इथे बघू शकता मी किती ऑर्डर क्लोज केलेले आहेत, प्रॉफिट किती झाले, लॉस किती झालं, हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर आता किती क्वांटिटीने मी विकत घेतलं, ॲव्हरेज बाईंग प्राईस किती होती, ॲव्हरेज सेलिंग प्राईस किती होती, त्याचा LTP किती, प्रॉफिट लॉस किती, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला इथेच एकाच जागी बघायला मिळतात. तर तुम्हाला 10 जागी शोधत बसायची गरज नाही. तुम्ही इथे जे आहे आपण पोझिशन्समध्ये ओपन प्रॉफिट अँड लॉसमध्ये जर तुम्ही सेगमेंट वाईज गेला तर सेगमेंट वाईज बघायला मिळेल. हे ऑप्शन्स आणि इक्विटी, OPT म्हणजे ऑप्शन्स, EQ म्हणजे इक्विटी. आणि तसंच तुम्ही परत ऑर्डरला गेला तर तुमची इंट्राडे ऑर्डर किती होते आणि नॉर्मल ऑर्डर किती होते हे पण तुम्हाला इथेच बघायला मिळेल. त्याशिवाय परत तुम्ही ऑर्डर्सच्या पेजला गेले तर तुमचे पेंडिंग ऑर्डर काय आहेत आजच्या दिवसाचे, तुमचे एक्झिक्युटेड ऑर्डर किती आहे, त्याचे सक्सेस काय आहे, कॅन्सल झालेत का की फेल झालेले, हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. परत त्याची क्वांटिटी, इंट्राडे प्राईस, हे सगळ्या गोष्टी परत इथे बघायला मिळतील. मग तुम्ही इथे जे आहे ते फिल्टरही लावू शकता की तुमचे ऑर्डर जे आहे ते कसे होते. जर तुम्हाला SIP करायची असेल स्टॉक्समध्ये तर तुम्ही स्टॉक्समध्ये पण SIP करू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मनीच्या टॅबमध्ये जर का तुम्ही गेला तर तुम्ही इथे बघू शकता तुमचं अवेलेबल मार्जिन किती आहे, मार्जिन किती वापरलेलं आहे आणि तुम्ही किती विड्रॉ करू शकता. विड्रॉ म्हणजे हे पैसे जे आहेत तुमच्या बँकेत जमा होतील जर का तुम्हाला हवा असेल तर. आणि मार्जिन अवेलेबलमध्ये हे सगळे गोष्टी पण तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला जर का पैसे ॲड करायचे असेल धनच्या वॉलेटमध्ये तर इथूनच तुम्ही ॲडही करू शकता. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण स्कॅल्पिंग कसं करायचं हे शिकलेलं आहोत. तुम्हाला काही डाऊट असतील, प्रश्न असतील, मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.